तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की एखादा पदार्थ तुम्हाला खूप जास्त आवडतो पण तुम्हाला बनवताच येत नाही किंवा थोडीशी काही ना काहीतरी इकडे तिकडे चूक होते, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत हे खूप वेळा झालेलं आहे आणि तेही एकदम माझ्या आवडत्या पदार्थासोबत. उकडीचे मोदक. बरोबर ओळखला. गणपतीचा सण जवळ येतोय आणि आपण आता एकदम सोप्या पद्धतीने आणि मी तुम्हाला सांगते, त्याची जी उकड मी बनवली होती ती इतकी उत्कृष्ट झाली होती. मुलं जी क्ले वापरायला घेतात बघा, अगदी रेशमासारखा, अगदी मुलायम वेल्वेट सारखा असतो तो क्ले, सेम मी म्हणते त्याच्याही पेक्षा मऊ. इतकी छान उकड झाली होती आणि तुम्ही काहीही बनवू शकता, त्याचा कुठलाही आकार द्या, काहीही द्या, मोडणार नाही, त्याला कडेने क्रॅक्स जाणार नाहीत, काहीही होणार नाही, याची गॅरंटी माझी. तर पूर्ण सगळे ट्रिक्स, टिप्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे की किती पीठ इथे मेन म्हणजे आपण वापरतच नाहोत, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की कसे बनवायचे आहेत मोदक आपल्याला. आणि एक नंबर मोदक बनणार आहे. तुम्ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर आवडली रेसिपी तर प्लीज आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तुम्ही नेहमी विसरता आमच्या चॅनलला. प्लीज सबस्क्राईबचं बटन तेवढं प्रेस करा. चला मग आपण चालू करूया उकडीच्या मोदकांची रेसिपी. आणि आय एम शुअर गणपती बाप्पाला यावेळी तुम्ही नक्की खुश करणार आहात, कारण परफेक्टच बनणार आहेत उकडीचे मोदक, ही माझी गॅरंटी आहे. हे जे मोदक आहेत त्याच्यासाठी आपण साधं जे रेशनचं तांदूळ असतात ते तांदूळ घेणार आहोत 1 वाटी. आणि थोडी त्याच्यामध्ये घाण असू शकते, त्यामुळे तुम्ही स्वच्छ करून घ्या अशा प्रकारे. आणि स्वच्छ केल्यावर त्यात पाणी घालायचं आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा तुम्ही धुवून टाका, त्याच्यातली सगळी घाण निघून जाईल. हे अशा प्रकारे तुम्ही त्याला छान असं धुवून घ्या. आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं, भरपूर पाणी घालायचं आणि 4 ते 5 तासांसाठी त्याला साईडला ठेवून द्यायचं, भिजत घालायचं. मिनिमम 4 तास तरी इम्पॉर्टंट आहेतच. आता 4 तास झालेले आहेत. ही जी वाटी आहे मापाची मी साईडलाच ठेवली होती. तुम्ही बघू शकता हे तांदूळ आता भिजलेले आहेत. असं नख लावल्यावर तुम्हाला समजून येईल की हे तांदूळ आता छान भिजलेले आहेत. आता हे पाणी पण आपण टाकून देणार आहोत आणि जी मापाची वाटी आहे तर त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर पूर्ण पाणी आताच नाही घालायचं, थोडं थोडं तुम्ही घालू शकता, मिक्सरमधून बाहेर येणार नाही अशा प्रकारे. आणि राहिलेलं पाणी आहे ते वाटीत तुम्ही तसंच ठेवून द्या. आणि आता आपण डबल बॉइलिंग मेथड वापरणार आहोत. त्याच्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायचं आणि त्यात ती जी पेस्ट केली होती आपण तांदळाची ती पेस्ट घालून घ्यायची आणि मिक्सरच्या भांडं धुण्यासाठी जे वाटीत राहिलेलं पाणी होतं ते तुम्ही यूज करू शकता. आणि ही जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये ते मिक्सरचं भांडं पण धुवून टाकून द्यायचं. आणि मेक शुअर की तुम्ही ही जी पद्धत वापरतो आहे आपण डबल बॉइलिंग, त्याच्यामध्ये लगेच घट्ट होतं पीठ, त्यामुळे तुम्ही खूप जास्त त्याला ढवळावं लागतं. मी थोड्या वेळासाठी विस्क पण वापरला होता, कारण ताकद खूप लागते याला आणि गुठळ्या मेन म्हणजे होत नाही त्याच्यामुळे. आता ह्याच्यात मी तूप घातलेलं आहे चमच्याभर, त्याने थोडा मऊपणा जास्त येतो ह्या पिठाला, ह्या उकडीला. आणि आता तुम्ही बघू शकता की मी बारीक गॅस केलेला आहे आणि थोड्या वेळातच 1.5 ते 2 मिनटातच हे पीठ अगदी घट्ट झालेलं आहे. मग परत तुम्ही जी आपली पळी असते त्याने तुम्ही असं घोटून घ्यायचं आहे पीठ, हलवण्यापेक्षा घोटणं इम्पॉर्टंट आहे. आणि आता बघा तुम्ही त्याचा कलर पण थोडासा चेंज व्हायला लागलेला आहे आणि अशा प्रकारे एक गोळा बनतो. हे बघा भांड्याला जास्त चिकटत नाही आणि तुम्ही हातामध्ये जरी घेतलं तरी हाताला अजिबात चिकटणार नाही तुमच्या पीठ. आणि बघू शकता इतकं मऊ आहे हे पीठ. हे बघा, ह्याला थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मळून घ्यायचं. आणि आता आपण सारणाकडे वळणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता किंवा किसून पण घेऊ शकता. हे गरम केलेल्या कढईत तूप घालायचं आणि त्याच्यात परतून घ्यायचं 3 ते 4 मिनटं, सो दॅट त्यातलं जे पाणी आहे किंवा नारळाचं दूध आहे ते आटून जाईल आणि आपल्या मोदकांना पाणी सुटणार नाही. म्हणजे 2 दिवस जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेत ते मोदक
तरी त्याला पाणी सुटणार नाही. अशा प्रकारे अशी कोरडी झाली ना नारळाच्या कीस की त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घालून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ, आणि तुम्ही वेलची पावडर पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. हे बघा अशा प्रकारे सुकं सुकं झालेलं आहे मिश्रण. आणि हे सगळ्यात छान गोष्ट आहे यातली की मी उकड ह्याच्या आधी खूप वेळा बनवली होती, पण इतकी सॉफ्ट उकड कधीच नव्हती बनली. आणि इतके इझिली म्हणजे इतके पटापट तुम्ही मोदक बनवू शकता ह्या उकडीचे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला क्रॅक्सही जात नाहीत आणि तुम्ही कुठलाही शेप द्या त्याला काहीही होणार नाही. अशा प्रकारे आपण मोदकाचं जी वाटी आहे किंवा जी पुरी म्हणतो आपण ती तयार करून घ्यायची. आणि एवढी जी क्वांटिटी घेतली आहे आपण त्याच्यामध्ये 11 मोदक होतातच. आणि जे आपलं सारण आहे त्याचे पण तुम्ही 11 समान गोळे करून घ्या, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला करायला. आणि ही जी पारी आहे मोदकाची ती तुम्ही बघू शकता की इतकी पातळ बनते. नॉर्मली जर तुम्ही उकड काढलीत तर इतकी पातळ पारी बनेल असं मला काही वाटत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. हे बघा चपातीसारखी अगदी पातळ बनलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण मोदकाचं सारण घालून घेणार आहोत. हे मोदकाच्या सारणाचे मी गोळे बनवून ठेवले होते. त्याच्यामध्ये तुम्ही आता मोदकाचं सारण भरून घ्या. त्याचे तुम्ही छान असे गोळे बनवून ठेवू शकता, म्हणजे हाताला सारण चिकटणार नाही आणि पटपट तुमचे मोदक बनवून होतील. हे बघा अशा प्रकारे तुम्ही 11 ह्याचे हे बनवून घ्या, गोळे बनवून घ्या. आणि थोडासा मोदकाचा शेप दिलात गोळ्याला पण की मग छानच होतील मोदक. आणि अशा प्रकारे आपण तुम्हाला जशा जमतात तशा कळ्या पाडून घ्यायच्या. मोस्टली 11 कळ्या पाडतात याला, तर तसं तुम्ही करून घ्या. आणि अगदी मऊ हाताने, अगदी कोमल हाताने करण्याची ही गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता खूप असा क्यूट मोदक बनलेला आहे. आणि ह्याला शिजवत घालताना त्याला ओली चाळण घ्यायची आणि त्याला तेल लावायचं. मेक शुअर की तुम्ही चाळण आधी भिजवून घ्याल, म्हणजे मग मोदक चिकटणार नाहीत. त्याच्यामध्ये तुम्ही एखादं कापड पण वापरू शकता, आणि नसेल कापड तरी काही हरकत नाही. ओली चाळण घ्या, त्याला तेल लावा किंवा तूप लावा आणि मग एका पातेल्यावर ठेवा की ज्याच्यामध्ये पाणी उकळलेलं आहे, आणि ह्याच्यात हे मोदक ठेवून घ्या. आणि 10 ते 12 मिनटं लागतील ह्याला शिजायला, कारण आपली उकड ऑलरेडी शिजलेलीच आहे. आणि 10 मिनटात बघू शकता तुम्ही मोदक खूप छान असे तयार झालेले आहेत. आणि याची ओळखण्याची एक पद्धत आहे की तुम्ही थोडंसं पीठ घ्या त्यातलं, आणि बघा असं तुम्ही पूर्ण हातावर पसरा, ते पीठ पसरेल आणि परत त्याचा गोळा पण तयार होईल, अजिबात हाताला चिकटणार नाही. हे असं झालं की आपली उकड शिजलेली आहे किंवा आपले मोदक पूर्णपणे तयार आहेत असं आपण म्हणू शकतो. हे बघा पूर्ण परत त्याचा गोळा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडेसे गार झाले की मग मोदक आपण काढून घेऊयात साईडला. हे बघा खूप छान असे मोदक झालेले आहेत, एकदम मऊ. आणि सारण पण खूपच जास्त टेस्टी झालं होतं, कारण त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. तूप घालायचं छानपैकी आणि फस्त करून टाकायचे.